तिथे ना एक म्हातारा व्यक्ती होता दांडा घेऊन, हातामध्ये लाकडी, अंगावर घोंगडी ब्लॅक कलरची. बोलतो इकडे येणाऱ्याचा रस्ता असतो पण जाणाऱ्याचा रस्ता माझ्या हातात असतो. आणि बोलतो जेवढे पण लोक इकडे आलेले आहेत ना, त्यांनी जर माझी इच्छा पूर्ण नाही केली ना तर ती व्यक्ती खाली जातच नाही. तुला शेवटचं विचारतोय, तू मला देणार आहेस तर दे, नाहीतर मग मी चाललो, मग तुला कोणी नाही वाचवणार. खाली मी त्याचे पाय बघितले, त्याचे अंगठे मोठे आणि पाय असे होते, उलटे होते. बाबा त्या माणसाने बघितलं माझं तर एकदम असं बोलतात ना जख हे कसं असतात. आणि जी एवढा व्यक्ती तो उंच झाला ना, बापरे बापरे आता घाबरलो. मी बोललो आता काय खरं नाही. आज आपल्या शोवरती खास करून डोंबिवलीवरून श्री दीपक रुमडे दादा आलेले आहेत. तर दादा हे ठाणा जिल्ह्याचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे पदाधिकारी आहेत. तर आपण कुठेच वेळ न घालवता आज त्यांच्या पॉडकास्टला सुरुवात करूया. आम्ही काही मित्र पुण्यामधले, आम्ही लोक एन्जॉयमेंट म्हणून कोकणामध्ये निघालो होतो. मे बी आम्ही कणकवलीला जात होतो. तर कणकवलीला तर आमचं प्लॅनिंग ठरलं होतं सकाळी निघायचं. पण योगायोग काय झालं की आमचं काही मित्रांच्या आमच्या सेमिस्टरच्या एक्झाम्स होत्या. कारण आम्ही कसं इंजिनिअरिंग फील्डवाले होतो व्यक्ती, त्यामुळे कसं काही लोकांच्या अगोदर एक्झाम होत्या, काही लोकांच्या लेट झाल्या, त्यामुळे आमच्या प्रिलिमिनरीमुळे आमची हे झालं, गोंधळ झाला. तर शेवटी आम्ही मग 4 वाजता इथून निघालो, आपलं पुण्यामधून. तर पुण्यामधून निघालो तर मग प्रत्येकाच्या कशा त्यावेळेला बाईक होत्या. आम्ही मित्र बोललो की कशाला गाड्या 4 व्हीलर काढायची, हे काढायची, म्हणून बोललो आपण सगळे बाईकनी जाऊ. म्हणजे आम्ही एक 7-8 जण होतो. जवळपास आम्ही इकडून 4 वाजता निघालो, होईपर्यंत आम्हाला संध्याकाळ झाली, 6 वाजले म्हणजे संध्याकाळी. तरी कसं करत करत आम्ही बोललो नाही आज आपण सातारापर्यंत जाऊ. साताऱ्याला गेलो, साताऱ्यावरून सांगली आणि मिरजमधून आम्ही आतमध्ये फाट्यात गेलो आणि तिथे म्हणजे साधारणतः 11 11:30 झाले होते. तर आम्ही मित्रांनी ठरवलं की बाबा आता जेवण करायचं. तर जेवणामध्ये काय त्यावेळेला भुर्जी पाव हे सगळं होतं नॉर्मली. तर आम्ही असे म्हणजे स्टॉलवर अशा गाड्या बिड्या लागल्या होत्या, वडापावच्या असेल किंवा हे. तर मित्र बोलला चल आपण आज भुर्जी पाव खाऊया. मग आम्ही सगळे म्हणजे 2 मित्र पाठवून येणार होते, कारण त्यांना उशीर झाला होता. ते पण हळूहळू येत होते. तर पाठवून ते येईपर्यंत आम्हाला वाजले, म्हणजे ते साधारणतः 12:30 पर्यंत आले. आल्यानंतर मग आम्ही सगळे जेवायला एकत्र बसलो तिकडे त्या ह्याच्यामध्ये भुर्जी पावच्या स्टॉलवर. तर भुर्जी पाव खाल्ला आणि बघतो तर आम्ही घड्याळात किती वाजले, 12:30. तर तरी पण एक मित्र मला बोलला की बाबा, म्हणजे त्याच्यातलंच की बाबा आता खूप रात्र झाली आहे, आपण आजचा दिवस थोडा वेळ आपण इथेच थांबूया, म्हणजे त्या स्पॉटवरच थांबूया. आणि बाजूलाच डेपो होता, म्हणजे असं हे नव्हतं की 5 मिनिटाच्या अंतरावर. बोलतो आपण काय करूया, आज गाड्या लावूया आणि डेपोमध्ये झोपूया. तर तो काय म्हणाला, नको आता घाट चालू होते आणि जवळजवळ तो घाट 25 किलोमीटरचा घाट होता. 25 नाही 22 किलोमीटर तेवढा आयडिया आहे. 22 किलोमीटरचा घाट आहे आणि घाट असा एकदम म्हणजे ऑलमोस्ट एकच गाडी पास होईल. म्हणजे समोरून समजा जर एखादी एसटी आली तर मग दुसरी गाडीला थांबूनच लागायला लागेल. आणि तेव्हा कसं कोकणाचे रस्ते आता थोडेफार तरी त्या लोकांनी वाढवलेले आहेत, पण त्यावेळेला कसं एकच गाडी पास व्हायची. तुम्हाला माहिती असेल, तुम्ही प्रवास केला असाल तर. आणि आमचा दुसरा एक शाणा माणूस त्यांनी काय केलं, भुर्जी पाव, परत ते हे होतं ना वजडी असते बघा बकऱ्याची, ती वजडी पार्सल घेतली होती त्यांनी ह्याच्यामध्ये बाईकमध्ये बॅगेमध्ये टाकली होती. तो बोलतो मला भूक लागली तर मी खाईन. तर तो माझ्याच पाठी बसला होता मित्र, सुशील म्हणून. तर सुशील आणि मी बरोबर होतो आणि बाकीचे 2 बाकी म्हणजे ते मित्र पुढे होते मागे. आम्ही शेवटी 1:30ला निघालो फायनली तिथून. 1:30ला निघालो, घाटातनं ऑलमोस्ट चालू झालं. पुढे घाट जसं बघा पहिलं कसं होतं, चढण होतं ते घाट. चढताना चढण असतं, येताना उतरताना उतरण आहे, मध्ये चढण होतं, मध्ये उतरण होतं. ते उतरण असं आलं थोडं, जवळजवळ आम्ही 5-6 किलोमीटर, 10 किलोमीटर, 15 किलोमीटरच्या आसपास आम्ही गेलो आणि ऑलमोस्ट किती 7-8 किलोमीटर होता म्हणजे खाली चिपळूणला यायला. आणि काय झालं, एवढा जोरात पाऊस आला ना, झाडं बिडं नुसती हलायला लागली. बाकीचे हे 4-5 जण होते ना, हे पुढे गेले सुसाटमध्ये. आम्ही आणि सुशील मागे होतो, आरामात प्रवास करतो, कारण त्याला पण कसं व्हिडिओ शूट करायची सवय होती. त्यावेळेला कसं आपला सॅमसंगचा एक छोटा फोन होता नॉर्मल, तो त्यावेळेला काय एवढे असे आयफोन विफोन टाईप नव्हते किंवा स्मार्टफोन, कीपॅडवाले नॉर्मल, फक्त शूटिंग होणारे असेच होते. मग त्या फोन हा कसा पूर्ण शूट करत मला बोला हळूहळू जाऊया आपण,
बोललो रात्रीचं काय शूट होणार आहे. तरी पण त्याचं काय माहिती, आय डोंट नो, त्याला ना लाईट फ्लॅश होत होती. तुम्ही हा विषय जरा समजून घ्या. म्हणजे काळोखामध्ये कॅमेरामध्ये लाईट फ्लॅश कशी होणार. तर अचानक ना गाडीचा ना टायरच पंक्चर झाला. कोणाच्या बाईकचा, गाडीचा? माझ्या. ओके, तुमच्या. आणि ना पुढे ना पाठी कोण. आणि एवढा जोरात पाऊस पडत होता ना, भले आम्ही जॅकेट बिकेट घातलं होतं, पण कसं होतं, बॅगा बिगा होत्या सगळ्या भिजल्या पावसामुळे. आणि किती आपण हे करणार. मग शेवटी बघतो तर पाठचा टायर आहे ना, कसं आपण बघा ना, गाडी चालवताना आपल्याला अंदाज येतो ना, की पाठी हलताय. म्हणजे आता कसं आहे, पंक्चर झाला तर टायर हलणारच ना पाठून. तर पंक्चर झाला म्हणून आम्ही हे केलं, अरे बघायला थांबलो तिकडे. आणि असा उतरण होतं ना हो. आता कसं आहे बघा, जर मी ब्रेक सोडला असता तर डायरेक्ट आम्ही खाली गेलो असतो. पण कसं आम्ही धरून धरून शेवटी पायाने मी तो गाडी थांबवली आणि ह्याला सांगितलं तू उतर. हा उतरला. आणि बघतो तर पाठचा टायर खाली बसला, पंक्चर झाला. अरे बापरे! आता काय करायचं? बघतो तर ह्याला बोललो, एक काम कर, फोन लाव पुढच्याला. बाकीच्या आमच्या मित्रांना, अखिलेशला फोन लाव, संतोषला फोन लाव. हा म्हणतो, "अरे नाही." बोलतो, "अरे फोन." सुरेश बोलतो, "नाही, फोन लागतच नाही." "अरे असं कसं फोन नाही लागला?" "नाही." बोलतो, "ट्राय कर तू." तरी हा बोलतो, "नाही, नाही, नाही जमणार." अरे सुरेश बोलतो, "अरे लाव तरी फोन." तरी फोन म्हणजे बघा ना, सिनारिओ कसा आहे, की वरपर्यंत रेंज होती आणि जसं-जसं आणि ते लोकं निघून गेले. ऑलमोस्ट ते खाली पोहोचले पण. ओके. म्हणजे ह्याला पोहोचले कुठे, चिपळूणच्या त्या स्पॉटपर्यंत. आणि आम्ही वरती. त्यांना असं वाटलं हे येतायत शूट करत-करत. म्हणून ते लोकं बोलले, "जाऊ दे, हे येतायत." आणि हे जाऊन त्या डेपोमध्ये चिपळूणच्याला झोपले. विचार करा, झोपले. आणि फोन बिन कोणाचे फोन, म्हणजे कसं बोलतात ना, वेळ खराब असेल तर सगळ्या गोष्टी कळतात. तर हा फोन लावतोय, ह्याच्या फोनला रेंज नाही. माझा तर तो नॉर्मली साधासा फोन होता. रिलायन्सचा तो डब्बा होता तो. त्याच्यावरनं फोन, त्याला पण रेंज नाही. आता करायचं काय? आणि काय, कुठली एखादी गाडी पण येत नाहीये. ऑब्व्हियसली तो जो वेळ होता ना, 2 ते 2:30चा टाईम, त्या टाईमाचा म्हणतोय. 2:45 झाले होते. 2:25 काहीतरी, 2:15, 2:25चा चा टाईम होता. तर बोललो रेंज. आणि कसं आहे, काहीतरी गाडी तरी येणारच ना हो, साधन तरी येईल, टेम्पो येईल, ट्रक येईल, काहीतरी येईल ना. काहीच नाही. आम्ही आणि काळोख एकदम शांत पूर्ण. गाडीची लाईट चालू होती, हेडलाईट. पण ते शेवटी किती बॅटरी पण शेवटी हे होतच ना, डिम-डिम व्हायला लागली ना. मग ते आम्ही हे केली. शेवटी धक्का मारत, 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 मारत आम्ही थोडंसं खाली गेलो. 2 किलोमीटर पकडा खाली गेलो. तिथे ना एक म्हातारा व्यक्ती होता, दांडा घेऊन. तर ती व्यक्ती म्हणजे कशी होती, ती आम्हाला बघते, "काय रे बाबा, काय करतोयस? कुठे चाललायस?" तर आम्ही आता असा नॉर्मली आपण कुठे बघतोय की कोण आहे ही व्यक्ती. बरोबर. तर बोललो, "नाही बाबा." "अहो तुम्ही इथे काय करताय बाबा?" बोलतो, "नाही, मी पण चाललोय माझ्या कामाच्या निमित्त. तुम्हाला बघितलं म्हणून थांबलो." तर मी बोललो, "बरं झालं बाबा, देवासारखा भेटला." बोललो. मी बोललो, "अहो आजोबा," बोललो, "असं-असं झालंय आमच्या गाडीचं." तो पण बोलतो, "अरे," बोलतो, "ह्या ठिकाणी असंच होणार. ह्या ठिकाणी असंच होणार. काय या गाडीमध्ये तू काय कुठे-कुठे कुठे चाललायस?" तो बोलला, "नाही का आजोबा, आम्ही लोकं कणकवलीला चाललोय." हा मित्र बोलतोय. "आम्ही लोकं कणकवलीला चाललोय." तर तरी पण आमच्या लक्षात येत नाही, हा आम्हाला काय एवढे प्रश्न बरोबर. विचारतोय. "कोण-कोण आहात? कुठे-कुठे चाललायत? आणि बॅगेत काय ठेवलंय? बॅगेतलं मला दे, मग मी तुला सोडतो." हा बोलला, "बॅगेमध्ये काय म्हणजे आम्हाला कुठे म्हणलं, "आजोबा," बोललो, "आम्हाला सोडा खालपर्यंत. तुमच्याकडे काय वस्तू." आता हातामध्ये लाकडी गुंगटी घेतली होती त्या व्यक्तीने. अच्छा. अंगावर गुंगटी ब्लॅक कलरची. तर आणि धोतर नेसलेला माणूस. आता पाय खाली कोण बघायला जाणार आहे, पायामध्ये चपला अशी धोतर पूर्ण पायापर्यंत. आणि पाऊस एवढा धो-धो पडत होता. त्याच्यामध्ये आम्ही विचार करतोय, त्या आईला बोललो, हा माणूस, बोललो, आम्ही एवढे भिजतोय, हा माणूस का नाही भिजत आहे? आता प्रश्न येतोच ना. तर आम्हाला असं वाटलं, एखाद्या वेळेला ते डोक्यावर असं हे बांधलं होतं ना त्याने, घुंगटा टाईप असं बांधतात बघा ते. पगडीसारखे असतात. पगडी सिस्टम ते बाळूमामाच्या टायमाला नाही असतात ते. तर तरी पण माझ्या आणि सुरेशच्या ते लक्षात येत नव्हतं. तर आम्ही बोललो, "बाबा काय पाहिजे तुम्हाला सांगा." ते आम्हाला वाटलं ह्यांना पाणी देऊ का? बोलतो, "नाही, पाणी नाही, मला त्या बॅगेमध्ये एक वस्तू ठेवली आहे, ती वस्तू मला द्या, मग मी सोडतो तुम्हाला." अच्छा. तर तरी पण आमच्या लक्षात येत नव्हतं काय आहे म्हणून. म्हणजे हा सांगण्याचं म्हणजे अंगावरनं शारे उठतात ते जे बघितलं ना डोळ्याने. तरी तर आम्ही बोललो, "आजोबा काय आमच्याकडे सांगा, बॅगेमध्ये काय आहे? पाणी देऊ? तुम्हाला नाश्ता पाहिजे काय? तुम्हाला भूक लागली आहे का?" असं पण विचारलं आम्ही.
तरी ह्याच्या पण ते लक्षात येत नाही की ह्यांनी ते वजडी वजडी घेतली. ठेवली होती, बकऱ्याची वजडी आणि हे बुर्जी बिर्जीची अंडी भेंडी पण ठेवली होती, बॉईल अंडी आणि वजडी ठेवली होती आणि काहीतरी 2-3 वस्तू ठेवल्या होत्या, पाव बी होते असे. तर ह्याला पण ह्यानी कसं सुरेशनी काय केलं, बॅगेत कोंबली होती ती पश्चात. माझ्या पण लक्षात येत नव्हतं. नंतर मग आजोबा तरी पण हे बोलतात. मी बोललो, "नाही." मग मी बोललो, "आजोबा एक काम करा, आम्हाला खालपर्यंत तुम्ही काहीतरी मदत मिळू शकते का? तुमच्याकडे काय फोन बिन कोणाचा आहे का कॉन्टॅक्ट-बिन्टॅक्ट?" बोलतो, "इकडे येणाऱ्याचा रस्ता असतो, पण जाणाऱ्याचा रस्ता माझ्या हातात असतो." तरी पण आमच्या लक्षात येत नव्हतं हा असा का बोलतोय म्हणजे एकरी बोलायला लागला ना आणि बोलतो, "जेवढे पण लोकं इकडे आलेले आहेत ना, त्यांनी जर माझी इच्छा पूर्ण नाही केली ना, तर ती व्यक्ती खाली जातच नाही." तरी मी म्हणजे थोडंसं दणकलो. मी बोललो, "आजोबा तुम्ही कोण आहात?" बोललो, "तुला काय करायचं आहे? तुला काय करायचं? तुला खाली जायचं आहे का?" मी बोललो, "हो, मला खालपर्यंत सोडलं तर बरं होईल." कारण आमचे मित्र आणि बोलतो, "गाडीचा टायर पण आमच्या पंक्चर झालाय." म्हणजे बघा योगायोग आहे तो. गाडीचा टायर पण पंक्चर. बोललो, "पंक्चर झाला नाही, केलाय." केलाय. अशा भाषेत तर मी अजून म्हणजे थोडंसं आता कसं घाबरायला लागलो वेळ पण आणि तशी होती. जो वारा आणि त्याच्या अंगाजवळ गेलो ना असं म्हणजे अंग असं जवळ एवढ्या आलं ते. अंतरावर असेल तो व्यक्ती. एवढा घाणेरडा वास येत होता ना, म्हणजे तुम्ही समजून जा कसा वास येत असेल त्या व्यक्तीला. तरी पण सुरेश कसा तेवढं डोकं सुरेशला पण नव्हतं. सुरेश म्हणतो, "आजोबा तुम्हाला काय पाहिजे सांगा?" हा येड्यासारखा प्रश्न विचारतो, "तुम्हाला काय पाहिजे?" "तुला हे शेवटचं विचारतोय. तू मला देणार आहेस तर दे, नाहीतर मग मी चाललो, मग तुला कोणी नाही वाचवणार. दुसरे लोकं आले ना तर तुला घेऊन जातील ते सरळ." आईला बोललो, आम्हाला वाटलं कोणतरी गावातले लुटेरे-बिटेरे असतात ना तशा पद्धतीचे. बोललो, "आजोबा," बोललो, "तुमचं गाव कुठलं?" बोललो, "हेच माझं गाव आहे आणि मी दरवेळेला दररोज मी इकडेच येतो ह्या टायमाला आणि जे लोकं जातात ना, ते लोकं मला देऊन जातात. काही नाही काहीतरी प्रसादी हे. पण जे लोकं नाही देत ना, त्या लोकांना मी सम स घरी घरी पण जायला देत नाही." तरी पण मला नंतर थोडंसं भनक लागली. मनात खचकलं, की काहीतरी चुकतंय. म्हणून माझं कसं माहिती आहे का ते म्हणजे बोलण्याची म्हणजे आता हिंमत नाही होत आहे. ते खाली मी त्याचे पाय बघितले. ते पाय माणसाचे कसे असतात, सरळ सरळ. असतात ना, ह्याचे अंगठे मोठे आणि पाय असे होते, उलटे होते. असे असतात ना पाय, ओके असे. असे होते पाय फिरलेले. अच्छा असे. माणूस तर मी 2 मिनिटासाठी छक्कच झालो. आईला बोललो, "आता आता जर मी सुरेशला बोललो, की "हां बाबा, ही कोणतरी भूतप्रेत दिसतंय." तर हा बोंबटल्या तर हा उलट आपल्या जीवावर येणार आहे, वेतणार आहे. म्हणून मी गपचूप म्हणजे बोलतात ना, ती युक्ती लावली काहीतरी. आपल्याला इथून आता निघायचं आहे. कारण आता हा काय आपल्याला सोडणार नाही. कारण ज्या भाषेमध्ये तो बोलत होता ना, इव्हन तो आमच्याबरोबर चालतो आहे. पण बोलतात ना, तो रस्ताच संपत नाहीये. ओके. म्हणजे तो आमच्याशी बोलतोय, आम्ही पुढे-पुढे जातोय, तो आमच्याबरोबरच आहे. परत आम्ही त्याच ठिकाणी पोहोचतोय. तर नंतर मग शेवटी काय झालं, की आता बोललो आता काहीतरी युक्ती लावायलाच पाडेल. कारण काय भूत-प्रेतासमोर आता शेवटी जसे देव आहे जगामध्ये, तसं भूतं पण आहेत. हे मला अनुभव तेव्हा आला. तरी पण मी सुरेशला सांगितलं नाही. कारण सुरेशला सांगितलं असतं, तर तो पॅनिक झाला असता. मला 100% माहिती होतं तो पॅनिक झाला असता. म्हणून मी बाबांना विचारलं, "बाबा काय तुम्हाला पाहिजे? काय बॅगेमध्ये आहे?" ते बोलते, "त्याने बॅगेमध्ये बघ एक वस्तू ठेवली आहे. 2 वस्तू आहेत त्या मला पाहिजेत." तर मी अच्छा. सुरेशला विचारलं, "कुठल्या वस्तू ठेवल्यात रे?" तरी पण त्या बावळटाला म्हणजे मित्राला आठवत नव्हतं, की काय झालं म्हणून. तो तरी मला विचारतो, "कुठल्या वस्तू आहेत? कुठल्या वस्तू आहेत?" तर बोललो, "अरे तू काय काय घेतलं होतंस काय? आपण जेव्हा जेव्हा जेवायला बसलो होतो, तेव्हा तो म्हातारा पटकन बोलला, 'हो, तीच वस्तू पाहिजे मला, जे त्यांनी घेतली आहेत ना, जे तुम्ही खाल्ला होता.' काय खाल्ला होतात वरती?" ते बोललो, तेव्हा माझी टूप पेटली. मग त्यांनी बोलला, "नाही ती साईडला." ती वजडी बाहेर काढल्याबरोबर जी खेचला ना माझ्या हातात ना म्हणजे हातामधून आणि जी करा, 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 करा खाल्ला ना त्यानी बाबा त्या माणसाने बघितलं माझं तर एकदम बोलतात ना हे कसं असतात आणि जी जी एवढा व्यक्ती तो उंच झाला ना बापरे! आम्ही बापरे! आता घाबरलो. मी बोललो आता काय खरं नाही. कारण तो कसा हे झाला ना, मांस मिळालं ना त्याला, तसा तो एकदम धिप्पाड झाला. म्हणजे कसं आपण कसं ते मांस खाल्ल्यावर माणसाचं कसं आपण चिकन, मटण खाल्ल्यावर आपण हे होतो राक्षसासारखा तशी एकदम प्रतिकृती. पहिला छोटा होता, वाढत गेला. नंतर त्यानी तेव्हा सुरेशला लक्षात आलं, की काहीतरी हे आहे.
त्याने नशीब देवाच्या कृपेने एक चांगलं केलं, हनुमानाची मूर्ती फोटो त्याने खिशात ठेवला होता आणि त्याने तिकडेच डायरेक्ट हनुमान स्तोत्र पडायला लागला. अच्छा. म्हणजे गाठा आणि बांधला. जसं हनुमान म्हणजे ते चालीसा. मारुती स्तोत्र चालू केलं, तशी ती प्रतिकृती गायबच झाली तिथून. म्हणजे 15-20 मिनिटं आणि एवढी म्हणजे आम्हाला वाटलं आता तर आम्ही संपलो तिकडे. आणि नंतर जसं जसं 3:30-4 वाजले ना, सगळं वातावरण शांत. जसं होतं तसं झाडं-बिडं हलायची थांबली. सगळं शांत आणि पाठी वळून बघतो ना, आमची बाईक पण चांगली, टायर-बियर पण चांगला. गपचूप मी बसलो गाडीवर. सुरेशला बोललो, "मरू दे चल ते बॅगेमधलं जे दुसरं काय होतं सामान खायचं टाकून दिलं तिकडे अंडी-बिंडी आणि जी पळवली गाडी वाकडी-तिकडी वळणं अशी. अरे बोलतो, "हळू चालव, हळू चालव." मरू दे बोललो आणि जीव कसा साहेब बरोबर. बघितला ना तो आणि कसं आयुष्यामध्ये अशी गोष्ट बघा आपण भूत हे बोलतो. भूत आपण बोललो आणि आपण भूतांना बघणं आणि भूतांशी संपर्क साधणं वेगळ्या तरी गोष्टी. पण ही गोष्ट वेगळी होती. जेव्हा मी माझ्या ही गोष्ट सांगितली फॅमिलीला, तेव्हा फॅमिलीनी पण काही गोष्टी पण माझ्या आजीनी ती अनुभव घेतली. कारण नंतर तुम्हाला सांगतो तो विषय कसा आला तो. डायरेक्ट गाडी काढली, पळवलं खालपर्यंत गेलो, घाटातनं उतरलो आणि नंतर विचार करा घाटातनं जसं उतरलो तसं रेंज आली मोबाईलला अच्छा. दोघांच्या पण. आणि आमचे मित्र आम्हाला फोन करतायत. जवळ-जवळ 25 ते 30 फोन यांचे. ते लोकं आम्हाला फोन करतायत. ते शेवटी येणार होते बोलला तू. आता शेवटी आम्हीच बघायला वरती येणार होतो, कुठे गेलात म्हणून. मग तेव्हा जेव्हा खाली आलो ना, तेव्हा आम्ही मित्रांना सांगितलं. काही लोकांना विश्वासच नाही पटला. काही बोलतात, "अरे फेकतोय, काय पण बोलतोयस." अरे बोललो, "शपथ बोललो." 2-3 मित्रांनी पण बोलले, "नाही आहे तिथे." म्हणून तुम्हाला सांगत होतो लवकर निघा आणि आणि आमचे गुरुदेवांनी तर वजडी घेऊन चालले होते. तुम्हाला तर माहिती आहे. ते बोलले तिकडे बोलतो त्या ठिकाणी बोलतात ना, असं म्हणजे आम्ही खाली गेलो ना, त्या त्या धाब्यावर जिथे पोहोचलो, तर ते धाब्यावरच्या ते काका होते. त्यांनी सांगितलं त्या घाटामध्ये सहवास आहे खूप लोकांचा. म्हणजे ऑलमोस्ट तिथे काही म्हातारे लोकांचा ॲक्सिडेंट झालेला आहे किंवा काही लोकांनी फाशी लावली आहे. काही लोकांनी ॲक्सिडेंटमध्ये मेलेले आहेत. म्हणजे ते कसं असतं वेळ काळ ज्याला जसं असेल तसं दिसणार. आता ती व्यक्ती म्हातारी व्यक्ती नंतर जसं खाली आलो ना, घरी बोलतात ना चिपळूण आलो आणि जे रात्री आम्ही लॉजवर झोपलो, दुसऱ्या दिवशी एवढा कडकडून ताप भरला ना, बेकार एकदम. शेवटी डॉक्टर ह्या लोकांनी घरी मित्रांनी बोलवले, डॉक्टर बोलवले, हे केले. मग शेवटी डॉक्टर बोलतात ना, "हे ताप ताप जाणार नाही यांना 2 दिवस आराम." मग 2 दिवस आम्ही चिपळूणलाच राहत होतो. तो तो तर जामच आजारी पडला. त्याची तर बोलायची ताकद नव्हती. आंबा घाट. त्या ओके. चिपळूणचा मगाचपासून मला आठवत नव्हतं. आंबा घाटामध्ये. ओके. तर ते म्हणजे तो सीन बोलतात ना, मग 2 दिवसानंतर आम्ही कसं-कसं आम्ही चिपळूणात तिकडे पोहोचलो कणकवलीला चिपळूणवरून. ते कणकवलीला पोहोचलो. तिथे देवीचं दर्शन-बिर्शन घेतलं. तिथून आम्ही मालवणला गेलो. माझं मालवणला आम्हाला रामेश्वराचं मंदिर आहे. रामेश्वराच्या मंदिरवरून आम्ही तिकडे ह्याचं मंदिर आहे कुंकेश्वर. कुंकेश्वर मंदिराचं पण दर्शन घेतलं. त्यानंतर परत आम्ही आमची आगवा देवी आहे. आगवा देवी अंगणेवाडी? अंगणेवाडीची देवी. तिला आम्हीही बोलतो. ओके. अंगणेवाडीची देवी, बराडी देवी, बराडी देवी बोलतो. देवीचं दर्शन घेतलं. मग तिकडे देवीच्या दर्शनाच्या वेळेला तिथे ते ब्राह्मण होते एक. मला वाटतं संतोष पारनकर म्हणून नाव आहे. अजून आहेत ते ब्राह्मण तिकडे. अच्छा. तर आम्ही त्यांच्याकडे गेलो. तर त्यांनी बघितल्या-बघितल्या सांगितलं, "तुला कुठली काय रे 2 दिवसा अगोदर काय भूतबाधा झाली होती का? तू कोणाला भेटला होतास काय?" म्हणजे त्यांनी आय डोंट नो कसं त्यांनी असं जज केलं. तर म्हणलं, "बाबा तुम्ही जे बोलताय हे तुम्हाला कसं माहिती? मला एक सांग, तू चिकन, मटण, वजरी, अंडी-बिंडी घेऊन चालला होतास काय रे?" बोललो, "हो." "तुझ्या मोबाईलला रेंज नव्हती आणि घाटापासून किती अंतरावर माणूस तुला भेटला? काय मागत होता तुझ्याकडे?" बोलतो आणि त्याने जशी ती चिकन, मटण, वजडी खेचली ती कशा खाल्ली त्याने करकरून? "तू पाय बघितलेस त्याचे?" बोलले, "हो." सगळंच सांगितलं. सगळं सांगितलं त्यांनी आणि जसा तो माणूस तिथून तुम्ही मग हनुमान चालीसा बोललात, तुझ्या मित्राकडे होते ती. बोलते, "हो." मग ते आणि जशी हनुमान चालेल तशी तुम्ही पळोपळ पळवलात. बोलतो, "हो, बरोबर आहे." मग खाली आलात तेव्हा मग तुम्ही काय तुम्हाला 2 दिवस ताप सगळं सांगितलं. तेव्हा आम्हाला बोललो, "हो बाबा." म्हणजे तो व्यक्ती तिकडे नव्हता. पण त्या देवीने ते रूपाने त्याला दर्शन दाखवलं. मग बोललो, "बाबा आम्हाला काय आता मार्ग आहे? एकच मार्ग आहे. त्या म्हाताऱ्याची तुला परत
पाठी लागणार, ती दिशा अच्छा. दिसणार. म्हणजे त्यांनी सांगितलं की तो तुला सोडणार नाही लवकर, तुम्हाला दोघांना पण. ओके. तो जेव्हा जेव्हा तुम्ही चिकन मटन खाणार तो येणार तुमच्याकडे, कुठेही सतवणारच. असल्यावरती. म्हणजे सांगितलं त्याने जेव्हा जेव्हा चिकन. मग अच्छा. बोललो बाबा आता काहीतरी उपाय द्या. हम्म. मग त्याने काय सांगितलं, देवी पुढे नवस कर आणि एक कोंबडा दे, अच्छा. जिवंत कोंबडा. हम्म. आता दिलास तर बरं होईल. तर हम्म. आम्ही बोललो ठीक आहे. कोंबडा दिला. आम्ही एक दिवस आम्ही थांबलो अग्निवाडीलाच तिकडे. हम्म. कोंबडा-बिंबडा दिला, शिजवला देवी-बिवीला, सगळ्यांनी प्रसादी. नंतर मग कुठे आम्हाला कुठली भाषा, म्हणजे बोलतात ना, जी त्याला जो एवढा ताप येत होता, मला पण मध्ये-मध्ये अंगामधून ताप येत होता. कुठे काय नाही. आणि जसं आपलं नॉर्मल होतं तसंच्या तसं घडलं. आणि त्यांनी हे पण सांगितलं, की परत जर त्या घाटाने तुम्ही जात असाल, हम्म. तर कुठल्याही प्रकारचा मांसाहारी जेवण किंवा मांसाहारी वस्तू घेऊन जाऊ नका. अच्छा. आणि कृपा करून त्या टायमाला जाऊ नका. म्हणजे ओके. त्यांचं जे कसं असतं, ब्रह्ममुहूर्तावर देवाचं आगमन होतं आणि राक्षस वृत्ती निघून जाते, असं त्यांनी सांगितलं, की 2 नंतर ती राक्षस वृत्ती असते ती खाली उतरते जमिनी ओके. भूतलावर. ती सतवायचा प्रयत्न करते कोण नाही कोणतरी. आणि जसं ब्रह्ममुहूर्त म्हणजे 4:25 चा ब्रह्ममुहूर्त आहे, म्हणजे 4:10 पासून सुरुवात होतो. ब्रह्ममुहूर्तावर तुम्हाला एखाद्या वेळेला देवीचं पण दर्शन होईल. आता अच्छा. तो तुम्हाला जो आता देवीचं दर्शन झालंय, ते कसं झालंय ते मी सांगतो तुम्हाला. म्हणजे तो एक एक विशिष्ट हे झालंय. म्हणजे त्या देवीचं मला दर्शन मिळालंय, अंगणेवाडीच्या देवीचं. अक्षरशः डोळ्यांनी बघितलंय ती गोष्ट. अजून अच्छा. कोणाला सांगितलं नाही. माझी बहीण, माझे भावजी, भावजींची वडील आणि त्यांची आई आणि भावजींचा एक भाचा, आम्ही लोकं त्यावेळेच आहे. तो आता पुढचा पार्ट 2 मध्ये सांगतो तुम्हाला. ओके. तो म्हणजे एवढं सांगायचं काय होतं, की त्यानंतर अशी काही आम्हाला त्या व्यक्तीने कुठे काही त्रास दिला नाही. पण जो अनुभव लाईफमध्ये कधीच आपण भूताबितांवर विश्वास ठेवला नाही. कधी आम्ही म्हणजे कसे मित्र-मित्र आम्ही रात्र-रात्र 2-2, 3-3 तास आम्ही मशानामध्ये पण आम्ही जिथे ताडी-माडी पिऊन झोपलेलो आहोत त्यावेळेला ड्रिंकिंग करून. पण कधी आम्हाला कुठल्याही गोष्टीचा कधी त्रास झाला नाही. पण हा जो अनुभव आहे, तो मी माझ्या वाईफला पण सांगितला, तेव्हा ती पण शॉकिंग झाली. पण त्यावेळेला तिला पण त्या गोष्टीचं पटलं नाही. पण जेव्हा माझ्या मित्राने, सुरेशनी ही गोष्ट सांगितली, की "वहिनी हे बरोबर आहे." तो समजून गेला. म्हणजे तो आता दोघांचं पण लग्न झालंय, दोघे पण फॅमिलीवाले आहोत, मुलं-बाळ आहेत. तर त्यामुळे कसं आहे, त्या गोष्टी वेगळ्या होत्या. पण ज्या लाईफमध्ये ज्या गोष्टीवर मी कधी विश्वास नाही ठेवला, म्हणजे कसं भूत-प्रेत. पण एवढंच सांगतो, जर देव आहे तर भूत पण आहेत. एवढंच सांगेन. त्याच्यापुढे एक म्हणजे अनुभव देवाच्या कृपेने तर वाचलो, स्वामींच्या कृपेने. पुढचं स्वामी आहेत पाठीशी. पण आता सध्या तशी काही मागे कोणाच्या इडापिडा नाहीये. तर आता तुमचा पहिला किस्सा ऐकून एकदम असं खूप अंगावरती काटा आला माझ्या. कारण की मी असं खूप वेळा किस्सा ऐकलेत, की आपण रात्रीचा प्रवास करतो तेव्हा नॉनव्हेज घेऊन करू नये किंवा जर जात असेल तर त्या ठिकाणी मागितलं की देऊन गप्प निघायचं. पण हा किस्सा ॲक्चुअली खूपच थरारक होता आणि हॅट्स ऑफ टू यू की तुम्ही दोघंच त्या ठिकाणी होतात आणि तेवढी चालाखीने तिथून तुमची पळवाट काढली आणि आज सुखरूप तुम्ही आलात. हो. वळूयात आपल्या पुढच्या किस्स्याकडे. दुसरा किस्सा साहेब असा आहे ना, की आम्ही म्हणजे त्यावेळेला कसं होतं, की आई-वडील, मी, भाऊ आणि म्हणजे लग्न-बिग्न झालं नव्हतं आणि बहीण होती आमची. आम्ही लोकं असं म्हणजे फर्स्ट टाईम आम्ही अशी गाडी घेतली होती. म्हणजे भावाने गाडी घेतली होती आमच्या. तर त्यावेळेला टाटाची तुम्हाला माहिती आहे इंडिगो गाडी होती ओके. त्यावेळेला. तर ती जास्त एवढी पण नसेल, एक साधारणतः 1,25,30 नाही 1,00,000 पण नाही, 1,00,000च्या आसपासच होती ती गाडी. सेकंड हँड गाडी घेतली होती. तर मी, माझे वडील, आई आणि भाऊ, बहीण आम्हीच 5 जण फॅमिली आम्ही गावाला वरून येत होतो. काय झालं, की आम्ही सकाळी निघणार होतो म्हणजे एक 9:30 10 9:30च्या आसपास. तर आमच्या समोरच एक हे झालं होतं, म्हणजे इन्सिडेंट झालं होतं. म्हणजे त्यांचं कसं होतं 10वं काय 12वं होतं, 10वं होतं. तर आम्ही काय केलं तिथे जाऊन पाया-बिया पडलो. म्हणजे हा एक वेगळा अनुभव आहे. ओके. पाया-बिया पडलो आणि कसं असतं 10वं झालं तरी पण आपल्याला एक अंघोळ करायची हे असते. अच्छा. अंघोळ करायला लागते. तर आपण कसं होतं, की त्यावेळेला कसं आई-वडील पण शिकलेले होते चांगले. त्यांना पण ह्या सगळ्या गोष्टीवर, अंधश्रद्धेवर त्यांना विश्वास नव्हता. तरी पण आम्ही गाडीमध्ये बसलो. भाऊ मला तेव्हा कसं ड्रायव्हिंग येत नव्हती. मी फ्रँकली सांगतो जे आहे ते आहे. तर बाईक-बिक चालवायचो.
पण 4 व्हीलरला नव्हतं. तर नंतर मग आम्ही निघालो आणि काय झालं, काका आणि काकी आल्या होत्या सोडायला खाली घरपर्यंत. आणि एक दुसरा आमचा काका होता, तो ड्रिंक करतो. म्हणजे जाम पितो-बितो असं गावात असतो तो. तर तो पण अचानक समोर आला आणि समोर आला आणि तो अडवतोय आम्हाला, की "बाबा आता जाऊ नका तुम्ही, पुढे नका जाऊ." आणि तरी तो रडायला लागला. म्हणजे म्हणजे ते बोलतात ना, एखादा व्यक्ती आपल्याला अडवतोय, रडवतोय, ते ऐकायचं. तरी पण आम्ही बोललो, "जाऊ दे, जे होईल ते होईल." तर आमचं कसं, आम्ही जसं घराच्या पुढे गेलो ना, की ते मशान लागतं. ते मशानाच्या इथे आम्ही जाऊन काय केलं, नारळ फोडला. तोच चुकी केली मोठी. ओके. नारळ फोडला. म्हणजे काय होतं, ती इडा-पिडा होती ती घेऊन आम्ही चाललो. म्हणजे जी ओके. हं, हं, मशानाची हं, काय हं. असेल ती, म्हणजे ती गावात फिरणारी पिढा. हं, हं, तर हं. ती आम्ही म्हणजे मस्त गेलो आम्ही इथून, जसं रत्नागिरी केली, रत्नागिरीवरून आपलं संगमेश्वर, हं. संगमेश्वरवरून चिपळूण, सावर्डा-बिवर्डा करत-करत व्यवस्थित गेलो. आता आय थिंक सो मला असं वाटतं कशेडी घाट लागणार होता. त्यावेळेला अच्छा. कशेडी घाट, हं, आता बघा बोगदा झालाय. हं. पहिला बोगदा नव्हता. हो. पहिला असा घाटातनं फिरून जायला हं, लागायचं. तर मच्छी-बिच्छी पण नेली होती. सांगतो तुम्हाला हं, गाडीमध्ये मच्छी, कालवं, त्याच्यानंतर खेकडे, हं, परत ते शिंपल्या असतात बघा, हं, मुळे-बिळे हं. ते सगळं, म्हणजे चिकन सगळं नेलं होतं भरून. आणि काय झालं नेमकं, काचा खुलल्या. अच्छा. हं, कसं असतं, वाईट शक्ती असते ना, ती आपण म्हणतो ना, की म्हणून आता बघा नॉर्मली जेवढ्या पण गाड्या जातात, सगळ्या काचा बंद करून जातात. हं, हं. माहिती असेल एसी चालू झाल्या असल्यामुळे कोणीच आता, पहिल्या आता कोण पहिल्यासारख्या आता काचा कोण ओपन करतच नाही. हो. तर सगळ्या काचा त्यावेळेला कसं होतं, बाबा बोलले, "चला काचा खुल्या ठेवा." आणि हं, तरी भाव आमचा सांगतोय, की "बाबा आता घाट चालू होतोय, तुम्ही काचा बंद करा." हं. तर बाबांनी ऐकलं नाही. ते बोलले, "नाही." तर मी पुढे बसलो होतो. बाबा पाठी, बहीण मध्ये होती, आई बाजूला होती तिच्या. ओके. तर बोलणं चालू होतं. आम्ही मस्त गप्पा-बिप्पा मारत-मारत गेलो. ते एक टर्न लागतं बघा, असं प्रतापगड लिहिलेलं आहे तिथून असं एक. हं, हं. आता पण तुम्ही गेला असाल कशेडी घाटातनं तर तुम्हाला माहिती असेल. असं घाट लागून असं वरती टर्न लागतोय. हं. ते टर्न चढलो असा आणि असं गाडी हलायला लागली. अच्छा. एक साइडनी, वन हं, साइड. हं. तर तरी पण ह्यानी चढवली. ह्याला काय माहितीच नाही. हा चालवतोय. हं, हं. नवीनच, तो पण नवीनच होता. झाले असतील 7-8 महिनेच झाले असतील. नेली आणि नंतर मग पुढे टायर असं आता कसं आहे, तर अनबॅलन्सिंग झाला ना तो. हं, असं हालायला लागला एक साइड. असं. तर मी बोललो, "गाडी हलतेय का?" हं, ऑब्व्हियसली मला वाटलं कोणतरी हलवं, म्हणून मी बोललो, "अरे टायर बघितलंस काय? टायर हलतोय." बोलतो, "नाही, मला माहिती आहे, अनुभव नाही हलत आहे." तरी पण त्यांनी 2 किलोमीटर चालवली. हं, नंतर बोललो, "नाही." तेव्हा आई पण बोलली, "अरे नाही, बरोबर बोलतोय तो, टायर हलतोय." हं. जशी गाडी त्यांनी थांबवली, बघतो तर टायर खाली बसला जमिनीत. म्हणजे अच्छा. पूर्ण ते हं, त्याचं सालपटं-बिलपटं सगळी निघाली. हं, म्हणजे हं, आणि अरे बापरे! बोललो आता. तो तो वडील भडकले डायरेक्ट हं, त्याच्यावर. हं, बोलतो, "कसला ड्रायव्हर तू? तुला अक्कल आहे काय?" अशी हं, शिव्या घातल्या त्याने. "बाई समजून जा तुम्ही." तर तो रागाने बडबडले. बोलतो, "तुला अक्कल नाही, हे नाही, हे हं. नाही." असं काय बोलतो, "तुला दिसत नाही तारा निघाल्यात आणि तू गाडी चालवतोय. कुठला ड्रायव्हर आहेस तू?" बघितलं वडील एवढे भडकले. आणि काय झालं मग, काचा आणि मी म्हणलं, "ठीक आहे." म्हणलं, "आपल्याकडे स्टेपनी होती एक." हं. पण ती स्टेपनी पण अशी होती, की सडलेलीच होती ती पण. अच्छा. ती पण त्यांनी, हं, म्हणजे बोलतात ना, ती अक्कलच नाही त्याला, की ती स्टेपनीचे पण हे काढायचं होतं. हं. म्हणजे पंक्चर झाली होती ती. तर वडील अजून भडकले. मग ते शेवटी मग ती स्टेपनी आम्ही खोलून जवळ-जवळ 2 तास ती खोलतोच आहे, खोलतच नाहीये. एकदम म्हणजे बोलतात ना, की जाम एखादी झाली. गोष्ट हं. आपल्याला धरून ठेवते, म्हणजे वाईट शक्ती, ओके. ती कशी धरते ती तुम्हाला आता अनुभव येईल ती. मी खोलतोय टायर, एवढा म्हणजे बघा ना, टायर खोलतोय. परत आणि विचार करा, येणाऱ्या-जाणाऱ्या 2-3 गाड्यांना पण हात दाखवतो. आता तुम्हाला माहिती आहे घाटात कोण गाड्या थांबवत नाही. हं. कारण भीती काय असते, की लुटणारे असतात. आणि ऑलमोस्ट संध्याकाळचे एक 5:30 वाजले होते. 5:30, 4:30, 5:30 झाले होते. म्हणजे 3:30ला सुरू ही घटना घडली. हं, हं. 4:30 आणि 5:30 म्हणजे 2 तास आमचे त्याच घाटात. आणि अंतर किती होतं पोलादपूर? अराउंड 4 किलोमीटर, 4 ते 6 किलोमीटर पकडा. 6 किलोमीटरच असेल. तर शेवटी ट्रकवाला कोणच थांबायला तयार नाही. मग एक शेवटी आहे ना, एक बुलेटवाला आला, बाईकवाला. त्यानी आला, तो बोलतो, "काय झालं?" बोलतो, "नाही, गाडीमध्ये स्टेपनी जाम झाली आहे, निघत नाही." पण तो पण बिचारा आला, त्यानी पण ट्राय करतोय. तो बोलतो, "तुमचे ना बेरिंगमध्ये ते हे असतं ना, नट बोल्ट, ते एकदम हे झाले आहेत."
म्हणजे गाडी वाटत पंक्चर झालं, तुम्ही जास्त चालवली त्यामुळे ते फिट झाले, तर तुम्हाला ना ते प्रॉपर ते मशीननीच खोलायला लागणार आहे. मशीन असते ना त्यानीच, ह्यानी खोलणार नाही. अरे बापरे! आता काय करायचं? मग नंतर मग तेवढ्यात एक ट्रकवाला आला, टेम्पोवाला, म्हणजे छोटा हत्ती असेल त्याचा. तो आला, तो उतरला, तो म्हणतो मेरे पास स्टेपनी है, मैं आपको देता हूँ. तो बुलेटवाला पण होता. मग त्या दोघांनी मिळून ते खोलले. खोलले बघतो तर सगळं ते आतले ते हे असतात ना नट बोल्टचे, ते सगळं हे निघाले. स्क्रूलिंग बिलिंग होतात बघा, ते फिरतो आपण त्याच्यावर. ते सगळं झालं, संपलं. अरे बापरे! आता त्यांनी मला काय सांगितलं टेम्पोवाल्यानी, "एक काम करो, अभी अपने पास स्टेपनी है?" बोला, "हाँ, वो भी पंक्चर है." बोला, "कितना किलोमीटर है?" "भाई ज़्यादा नहीं है, 5-6 किलोमीटर है, धीरे-धीरे आप चलो." मग त्यांनी फिक्स करून दिला व्यवस्थित. आणि मग खाली आम्ही पोलादपूरपर्यंत हळू त्याला सांगितलं, "बाबा हळू चालव." एकदम म्हणजे तो 20-30च्या स्पीडनी चालवतोय. टेम्पोवाला पुढे निघून गेला. बुलेटवाला आमच्या पाठी होता बिचारा, चांगला होता तो व्यक्ती. अजून पण आहे माझ्या कॉन्टॅक्टमध्ये. कधी ना कधी बोलणं होतं. तिकडेच लोकलीच आहे तो. तर मग आम्ही हळू पोहोचलो. तो बुलेटवाला आला, बोलतो त्या दुकानात आम्हाला घेऊन गेला. मग त्यांनी काय सांगितलं, तिकडच्या सगळ्या तारा त्याच्याकडे पण काय जुने टायरच होते. नवीन टायर नव्हते. तर तो काय म्हणाला, "एक काम करा, तुम्हाला मुंबईपर्यंत जाऊपर्यंत होईल." मग त्याने पण जे टायर दिले ना नवीन, त्यांनी पण काहीतरी 1000चा, 1200 ₹700 त्यावेळेला, 700 का 800 एक छोटा सेकंड हँड टायर बसवला. बसवला तर मी याला काय बोललो, "एवढं सेकंड हँड घेण्यापेक्षा आपण 2000चाच घेऊया ना." तो बोलतो, "नाही, आपण नवीन तिकडे घेऊ, इथे यांची काही वॉरंटी नाही, उद्या नाही दिलं." पण कसं असतं, समोरचा सांगतोय, की बाबा तुम्ही नवीन घ्या, पण कसं असतं, ती वाईट शक्ती असते ना, ती आपल्याला ती करायला देत नाही. तिथपर्यंत जायला देत नाही. भले आपण तिथपर्यंत पोहोचलो, पण कसं झालं, आणि संध्याकाळचे वाजले 9:30. आम्ही कुठे? पोलादपूरमध्येच. अच्छा. कितीला पोहोचलो होतो आम्ही? 3:30ला. 6 तास. कशेडी. 6 तास पोहोचलो. 6 तासात आम्ही मुंबईत आलो असतो. त्यांनी ह्या भाऊ ऐकायला तयार नाही. "नाही, बाबा मी सांगतो ना, सेकंड हँड टाकूया, मुंबईला जाऊन नवीन टाकूया." ते म्हणतात, "अरे आपण नवीन टाकू ना दोन्ही टायर, काय प्रॉब्लेम आहे?" पण बोलतात ना, ती वाईट शक्ती असते, ती आपल्याला डोकं चालवायला देत नाही. तरी मग ह्यानी सेकंड हँड टाकला. पुढे आम्ही महाडपर्यंत गेलो. सावित्री नदी क्रॉस केली. महाडपर्यंत आलो. महाडच्या पुढे गेलो आणि मला असं वाटतंय हे वाकण फाट्याच्या आणि इंदापूरच्या जवळच परत टायर पंक्चर. आयला परत नंतर मग, आणि कसं जेव्हा हा गाडी चालवायचा ना, तेव्हा धो पाऊस, आणि जशी गाडी थांबायची ना तसा पाऊस गायब. आणि जसं आम्ही बाहेर उतरायचो ना, तसं जोरात पाऊस पडायचा. नंतर वाजले किती होते? 11 रात्रीचे तिकडे पोहोचेपर्यंत. बराच उशीर झाला. म्हणजे 9:30ला तुम्ही विचार करा, आम्ही पोलादपूरला होतो. 11, 11:30 वाजता आम्ही वाकणपर्यंत पोहोचलो. म्हणजे अर्धा मुंबई आली. आणि एवढे रस्ते पण एवढे बेकार त्यावेळेला. हे तर आता ठीक आहे, त्याच वेळेस तर एकदम बेकार खड्ड्याचे रस्ते. तर नंतर मग शेवटी एक फॉर्च्युनर हात दाखवला मी. एक फॉर्च्युनरवाला आला. तर तो पण सेम तसंच, कारण स्क्रूलच निघणार नाही ना, कसं करणार? त्या फॉर्च्युनरवाल्याला रिक्वेस्ट केली. आई होती, आई बाहेर आली, बोलली, "दादा आम्हाला जरा मदत करा, असं आमचं टायर." वडील अजून भडकले याच्यावर, कारण नवीन टायर टाकत होता, सेकंड हँडवर गेला तर. आणि त्याला पण बिचाऱ्याला कळत नव्हतं. आणि हे बघा, आता नॉर्मली जरी सेकंड हँड टायर असला तरी पण आता किती राहिलं असेल? आता पोलादपूरपासून हार्डली मुंबई किती असेल? एक साधारणतः तुम्ही अंदाज करा, 200 किलोमीटर असू शकतील. 200 किलोमीटरमधले ह्याने किती 70 किलोमीटर कंप्लीट केले, राहिले किती? 30 किलोमीटर किंवा 120 किलोमीटर राहिले. तरी पण ह्याला कळतच नव्हतं काय सिनारिओ झालाय. हा आपला शेवटी त्या फॉर्च्युनरवाल्याबरोबर मी गेलो टायर घेऊन. त्या गाडीचा टायर खोलला आम्ही फॉर्च्युनरवाल्याबरोबर बसून. टायर खोलला, कपड्याची तर पूर्ण सत्यानाश झाली. चांगले कपडे पूर्ण खराब झाले चिखलात, त्या टायरामध्ये फिरवून. वडील कंटाळले, आई कंटाळली, बहीण कंटाळला, स्वतः ड्रायव्हर कंटाळला तो चालवून. शेवटी मग तो टायर आम्ही ह्याच्यात टाकला. कशात? फॉर्च्युनरवाल्याकडे. फॉर्च्युनरवाल्याच्या ह्याच्यात टाकला. तो बिचाऱ्याने स्वतःच्या फॉर्च्युनरवाल्याने रिपेअरिंग करून घेतला. परत तो फॉर्च्युनरवाला तेवढा 6 किलोमीटर आमच्यासाठी आला. 6 किलोमीटर जायला, 6 किलोमीटर यायला, 12 किलोमीटर. त्यानंतर बिचाऱ्याने फिक्स केलं.
त्यानंतर गाडी चालू झाली हळूहळू हळूहळू. पण नंतर मग वडिलांना समजलं की एवढा टायर कसा फुटतायत. बाबांनी एकच केलं, चिकन, मटन, जे मटन नव्हतं चिकन होतं, शिंपल्या होत्या, कुर्ल्या, खेकडे आणि जे काय आणलं होतं सगळं फेकून दिलं बाहेर. फेकून दिलं आणि ह्याच्या अंगावरून एक नारळ काढून टाकला. भावाच्या अंगावरून. गाडी पण बंद धावत होती साहेब. गाडी पण आहे ना, पाठी फॉर्च्युनरवाला होता ना, तो पण सांगेल तुम्हाला. फॉर्च्युनर गाडी स्टार्ट होती, बंद होती. लाईट जात होत्या, येत जात होत्या. आता ऑब्व्हियसली आता सगळं झालं, आता त्याच्यावर जायला लागलं. गाडीमध्ये असे कसं होणार? स्टार्ट बंद कसं? ह्याच्या अंगावरून जसा नारळ फिरून टाकला, त्या नारळ खचकन निघून गेला. म्हणजे बोलतात ना कोणीतरी खेचतं असं. तो असा म्हणत होता, भाऊ कोणतरी गाडी खेचताय आपली पाठून टायर. म्हणजे असं धरतं ना पाठून वडून, की म्हणजे खेचताय कोणतरी, म्हणजे आपल्याला पुढे जायला देत नाहीये, म्हणजे अशी ताकद लावून खेचताय. तो म्हणतो मी एवढं एक्सिलेटर देतोय तरी ती गाडी पुढे जात नाहीये असं वाटतंय. मी बोललो अरे तू येड्या व हँडब्रेक खिचला असेल, हँडब्रेक पण खाली आहे. आता तरी तो म्हणतोय मी एवढी ताकद लावतो तरी तो कोणी, आणि जसं ह्यानी नारळ काढून फेकला तशी ती गाडी फ्री झाली आणि स्मूथली निघून गेली. पण त्याच्यामध्ये पण इन्सिडेंट होतच ना शेवटी. जी कोण असेल अदृश्य शक्ती, दिसली नाही कोणाला, अदृश्य शक्ती होती ती. ती अदृश्य शक्ती, विचार करा, आम्ही दुपारी किती वाजता, एक साधारणतः दुपारी म्हणजे सकाळीच पकडा, 9:30 वाजता या 10 वाजता आम्ही निघालोय. आम्ही किती वाजता घरी पोचलो? सकाळी 7 वाजता. किती तास झाले? 12 तास पुढे गेले. 24 तास. 24 तास होऊन गेले. 20 तास झाले तसेच. म्हणजे तो एक सांगण्याचा मुद्दा काय होता, की जर तो फॉर्च्युनरवाला मदतीला आम्हाला भेटत होते कोण नाही कोणतरी. शेवटी आई आमची नामस्मरण करते देवाचं. ती देवाचं बोलते बाबा काय असेल ते हे कर. पण शेवटी वडिलांना बोलतात ना, जे जाणते व्यक्ती असते त्यांना हे कळतंच. त्यांनी जसं ह्याच्या अंगावरून नारळ फिरवला तशी ती शक्ती गायब झाली. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय आहे, की परत तोच इन्सिडेंट आला ना, की मांस, मच्छी, चिकन, मटन हे काही गोष्टी असतील, तुम्ही खाऊन या, पण आणू नका. कारण कसं आहे बघा, सांगायला गेलं ना तर लोक म्हणतील हे वेडे आहेत, एड्यामध्ये गिनती करतील. स्पष्ट सांगतो की हे आम्हाला काय सांगणार आहेत, ह्यांना काय माहिती आहे. कारण ज्यांनी ही गोष्ट घडलेल्या आहेत ज्यांच्याबरोबर ते सांगतोय. म्हणून मी कधी पण कोकणात गेलो ना, मी कधी मच्छी, चिकन, मटन, खेकडे कधीच आणत नाही. कधीच आणत नाही. कारण बोलतात ना, उगाचची कशाला पनवती आपल्यावर घेऊन जायची. आपण जातो कशाला? खाण्यापिण्यासाठी. ते आणायला काही मुंबईमध्ये पण त्या गोष्टी भेटतातच. मांस, मच्छी, चिकन, मटन. ते काय वेगळं काय तिथे आणण्यासारखं? म्हणून माझं सांगण्याचं तात्पर्य काय आहे, की ज्या गोष्टीमुळे आपल्याला पुढे त्रास होऊ शकतो. कारण ह्या कशा आहे, मांसाहारी गोष्टी असतात आणि कसं असतं, वाईट शक्ती ह्या कुठे पण असू शकतात. हे आपल्या आजूबाजूला, इकडे आजूबाजूला कुठे पण असतात त्या. ते दिसत नाही. पण एखाद्याला अमावास्या दिवशी जर त्या व्यक्तीला बघायचं असेल ना, अमावास्या दिवशी त्यांनी ते करून बघावं. अमावास्येच्या दिवशी मांस, मच्छी ठेवा बाहेर, घराबाहेर. नाही तुम्हाला दिसली ना ती व्यक्ती तर सांगाल. आणि आता तर माळवस चालू आहेत. आता तर अजून दिसेल. आताच एक सडनली आता एक छोटा एक अनुभव आहे ह्याच्यामध्येच ऍड करून, आत्ताच घडलेला आहे होळीलाच. आता रिसेंटली आहे, जिवंत अनुभव आहे, त्यामुळेच सांगतोय की असं ह्याच वर्षीचाच. आम्ही फॅमिली म्हणजे आई वडील आमचे होळीसाठी गावाला गेले होते. बरोबर आहे. मी आणि माझा भाऊ पाठून गेलो. मी, माझा भाऊ आणि मिसेस, आणि माझी मिसेस आणि त्याची मिसेस आणि मुलं, आम्ही लोक पाठून गेलो. साधारणतः काय झालं, की तुम्हाला तर माहिती आहे की होळीमध्ये देव सगळे होळीखाली जातात. होळीच्या खाली जातात. तर काय झालं, होळी असेल, होळी आपली 15 तारखेला होती. 16 तारखेला धुळीवंदन होतं आणि 15ला होळी. रात्री आहे ना, मला असं वाटतं मी आणि वडील रात्री आम्ही मांडावर गेलो आणि आम्ही साधारणतः 1:30 वाजता आम्ही घराकडे निघालो. 1:30-2 वाजता. तर बाबा ह्याला गेले, म्हणजे रूममध्ये गेले, आतल्या बेडरूममध्ये, आणि मी जस्ट वॉशरूमसाठी बाहेर आलो. म्हणजे साधारणतः 2 वाजले असतील. 2 वाजले असतील तर आलो, वॉशरूम केली 1 नंबर आणि आतमध्ये गेलो परत. आणि
बेडरूममध्ये जाऊन झोपलो. मिसेस बाजूला होती. मुलगा माझा मुलाच्या इथे झोपलो, मुलाच्या बाजूला माझ्या. तर मग झोपलो आणि नंतर काय झालं, मला 2:30 वाजता परत जाग आली त्या गोष्टीची. अच्छा. 2:30 नाही, 3 वाजता. ओके. 3 वाजता असं जाग आली, तर मी म्हणलं परत लघवीला झाली. पण मी गपचूप पाठच्या दरवाजाने, कारण कसा पुढचा दरवाजा उघडला तर सगळ्यांना त्रास कळेल. होईल म्हणून, उगाच मग सगळे वैतागतील रे. मग मी काय केलं, किचनमधून दुसरा दरवाजा होता, तिथून गेलो बेडरूमच्या इथून, बेडरूममधूनच. तर मग तिथून बाहेर गेलो, बघतो वॉशरूमला यायला गेलो आणि तिथे कसं होतं गावामध्ये तुम्हाला माहिती आहे, ओपनमध्ये कुठे पण काय कोण बघत नाही एवढं. नंतर मी असं हे करत होतो, असं जोळे म्हणजे झोपेत असं मुशरूम केले आणि नंतर आहे ना पाठी असं वळून बघतोय, तर कौलावर आहे ना एक मला प्रतिकृती दिसली. ओके. प्रतिकृती समोर एकदम, म्हणजे अशी बाई होती सफेद साडीवाली, एकदम सफेद साडी आणि अशी केस-बिस हे केली होती. चेहरा नाही दिसला, स्पष्ट सांगतो चेहरा नाही दिसला. म्हणजे एकदम सफेद अशी प्रतिकृती असते बघा, अशी छायासारखी, तशी छाया दिसली. मी आपलं असं म्हणलं असं का होतंय? असं बघितलं ना, तर असं का होतंय म्हणलं. म्हणून मी काय केलं, ते केळ्याचा फांड असं बघा, केळ्याचा फांड, त्या केळ्याच्या फांद्यामध्ये जाऊन मी असं वाकून बघतोय, कोण आहे कोण आहे म्हणून बघतो, तर असं बघतोय आणि नंतर मी त्याच्यावर टॉर्च मारली, म्हणजे मोबाईलची टॉर्च, हाच मोबाईल होता सेम. त्या मोबाईलची जशी टॉर्च मारली वरती, तर तेवढं काही जाणार नाही ना. पण नंतर मग माझ्याकडे तो एक दुसरा एक रेल्वेमध्ये आम्ही गेलो होतो ना, तिथे मला एक ₹10-100 बॅटरी होती. ती बॅटरीची मारतोय आणि ती प्रतिकृती अशी इथून त्या दुसऱ्या आंब्याच्या फणावर उडाली. मी बोललो, "यार ही काय आहे?" म्हणून प्रतिकृती. तिकडून तिकडे अशी नाचते आहे 10 मिनिटं. इकडे जाते, तिकडे जाते, म्हणून मी पुढे गेली. तशी ती प्रतिकृती गायब झाली. गायब झाली. मी बोललो, "काय चाललंय?" म्हणजे सिनारो मला लक्षात नाही. आणि शिपण्याच्या दिवशी सांगतोय, मी आपलं घरी आलो, रात्री झोपलो. संध्याकाळचा टाईम होता, साधारणतः एक 5 वाजता. तर बाबा बसले होते असे सोफ्यावरच, असं सोफ्यावर बाबा सोफ्यावर बसले होते, भाव असा खुर्चीवर बसला होता आणि आमचा काका आणि काकी बाजूच्या, समोरचं असं घर आहे आमचं. म्हणजे असं स्लॅबचंच आहे आमचं पण घर आणि काकांचं पण स्लॅबचं आहे. म्हणजे असं अमोरासमोर आम्ही राहतो. तर काका आणि काकी आल्या दोघी पण. काका पण बसला होता खुर्चीवर. तर माझ्या मिसेसनी चाय बी आणून दिली, कॉफी-बिफी काकांनी पित होते. तेवढा तो विषय चालला. तर मी काकाला काय बोललो, "अरे काका, तू रात्री कुठे होतास?" तो म्हणतो, "कुठे होतास म्हणजे?" "मी घरी होतो, झोपलो होतो." बोलतो, "तुला काय रात्री 3:30-4 वाजता काय दिसलं काय रे?" तर म्हणतो, "काय? कुठे?" अरे म्हणतो, "माका म्हणतो 2 जखिनी दिसली म्हणता." बोलतो, "मेला." बोलतो, "काय पण तू सांगतात." म्हणजे मालवणी भाषेमध्ये मेलाच बोलता, "काय पण सांगतोस, फेकतोस." बोलता. मी म्हणलं, "नाही रे, तसं काय नाही रे." "खरंच?" तर काका, "अरे दिसला माका." बोलतो, "मला काय पण बोलू नको मेल्या नाट्याच्या." बोलतो. असं शिव्या पण दिल्या त्यांनी मला वनकसमध्ये. बोलतो, "अरे हट रे, काय पण." "अरे," बोलतो, "खरंच." बोलतो, "खोटं बोलतोस रे." मी बोललो, "अरे नाही काका, खरं बोलतोय." तो बोलतो, "जाऊ दे." बोलतो, "चल खरं." आणि तीच गोष्ट ऐकून घ्या, तीच गोष्ट मला हसायला काय आलं, माझा मित्र आला मुंबईवरून. कोण एक समोरच्या पडवळ म्हणून राहतो, बाळ्या नाव आहे त्याचं. तो पण आला होता आणि त्याचा मित्र, म्हणजे माझा पण मित्र आणि त्याचा पण मित्र. ते लोकं काय केले, असे वरंड्यात बसले होते त्यांच्या तिकडच्या. तर त्या वरंड्यामध्ये बसून असे पाय-बी ताणून आरामात बसले होते. तर ते पाय ताणल्यानंतर त्याला ते 2-2:30 वाजता मी गेलो होतो मुंबईला. मी निघून मुंबईला गेलो. आम्ही सगळी फॅमिली लॉक. हा राहिला होता, माझा मित्र. कारण तो त्याच्यावर आला होता. कारण आम्ही निघून गेल्यानंतर हा आला. मला भेटला नाही. तर काका होता आमचा काका-काकी. कारण ते 2-3 दिवसांनी निघणार होते. तर तो असा बाळ्या, त्याचा मित्र म्हणजे आमचा मित्र, हे लोकं अशी मस्ती बंकस-बिंकस करत ते रात्री असे झोपले. 2:30-3 वाजले असे ताणून आणि म्हणजे बोलण्याच्या आणि तिकडेच झोपले. अहो, तुम्हाला विश्वास नाही वाटणार, ती जी बाई आमच्या दरवाजाच्या इथून, म्हणजे ती आमचा जो दरवाजा आहे ना, जिथे मी तुम्हाला बोललो ना, त्या दरवाजाच्या काका आहे ना, काकाच्या संडासाच्या टाकीवर उभी होती. म्हणजे अशी हे असतात ना, पत्रे होते ना, पत्रे असतात. पत्र्यावर अशी उभी होती. पत्र्यावरून खाली उतरली. ह्यानी जी अशी आधी असं केला ना मित्रांनी, तो बाळ्या पण होता, असं डोळे चोळला आणि बघतो तर कोण आहे? सफेद सुकृती. अरे जे वरडत आतमध्ये घरात पळाले ते लोकं. आईला दुसऱ्या दिवशी मग त्यांनी आमच्या काकाला सांगितलं. म्हणजे काका बोलता, मारुती काका बोलता, "थैना कोणतरी बाई हा ती फिरता म्हणता."
तर म्हणता अरे मागे बोलतो ह्यो पण तो बोलत होतो, म्हणजे माझं नाव सांगितलं. हो. बोलतो बाबुलीनी पण सांगितलं आम्हाला. बोलतो आम्ही त्याला एड्यात गिनती केलं म्हणता मी फसवता म्हणता. असं म्हणजे तो बोलायला. अरे बोलता नाही काका हा खरोचा तो कोणतरी हात आहे बाई. आई शपथ! मग नंतर मला काकाचा फोन आला दुसऱ्या दिवशी. अरे म्हणता तू जे बोललास ते खरं हा म्हणता. अरे बोललो मी तुला सांगतोय की मी बघितलं. मी काय म्हणतो. मग त्यानंतर आहे ना पुढे मी ॲक्चुअली पुढे काय घडलं ना ते मला पण नाही माहिती. अच्छा. पण ती डोळ्यांनी बघितलेला तो एक चांगला अनुभव आणि रिसेंटली आत्ताचाच. ओके. असा नाही की लांब आहे. म्हणजे या मला मागच्या होळीला आता. आत्ताच हे होळीच्या टायमाला. ओके. आणि ॲक्चुअली आता मिसेस असती तर तिने पूर्ण ब्रीफ सांगितलं असतं कसं आहे ते. त्या पण बोलत होत्या माझ्या त्यावेळी. म्हणजे आमचं ते बघा काय असतं, जे डोळ्यांनी बघतो ना तेच सांगतोय. असं नाही की आपल्या मनाने काय सांगतोय. म्हणजे त्याला लोकांना आता काकाला ते विश्वास नव्हता. पण त्याच गोष्टी माझ्या मित्राच्या मित्रांनी सांगितलं म्हणजे तेव्हा त्याला विश्वास आला. अरे म्हणतो नाही म्हणजे तो बोलत होता तो खरं बोलतोय. म्हणजे कसं असतं एक मग आता नंतर ही गोष्ट मी बोललो ना, मी तेव्हा बोललो पण काकाला, "तुला बोललो होतो मी आहे तिथे." म्हणजे बघा कसं असतं, वॉर्न मी करतो काय आपण. बोललो तुम्हाला मगाशीच, की देव आहे तर भूत पण आहेत. एवढंच सांगतो. देव आहे तर राक्षस पण आहेत. हो. अशा पद्धतीचे आहेत. नाही खरंच खूप छान वाटलं जरा तुम्ही आज आलात आणि एकदम असं ॲक्सिडेंटल आपली भेट झाली. हो. धावपळीत झाली आणि खूप छान वाटलं. तुमचे किस्से पण तुम्ही खूप छान पद्धतीने मांडले आणि तुम्हाला आपला जर आजचा एपिसोड आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि दादांप्रमाणेच तुम्हाला आपल्या शोवरती यायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला Google फॉर्मची लिंक मिळेल. तुम्हाला जाऊन तो फॉर्म भरायचा आहे जेणेकरून तुम्हाला आपल्या शोवरची याची संधी मिळेल आणि तुम्हाला तुमचे जे काही किस्से असतील ते आपल्यापर्यंत पोहोचवता येतील.